परभणी जिल्ह्यामध्ये 1,17,000 हेक्टरवरील पिकं विमा कवचा विना योजनेमध्ये समावेश असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांची 4,78,189 हेक्टरवर पेरणी, 3,61,071 हेक्टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलं विमा संरक्षण. साखर उत्पादनाच्या चुकीच्या अंदाजांमुळे उदरवाढीला खतपाणी, उद्योगावरील नियंत्रणानंतरही साखर विक्रीचा ताळेबंद कोलमडला. उत्पादनामध्ये घट झाल्यानं साखरेचे भाव अनपेक्षितपणे वाढल्याचा अंदाज. उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांना सवलती हव्यात. शरद पवारांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनामध्ये मांडलं मत. 66व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह अनेक दिग्गजांची उपस्थिती. 50,000 रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम जमा. सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर 5,000 कोटी हस्तांतरित. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक शेतकऱ्यांना योजनेचा मोठा लाभ. सहकारी साखर कारखान्यांना 4,000 कोटींचं कर्ज शक्य. सहकार विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी सादर. शेतकऱ्यांना थकीत रक्कम देण्यासाठी कारखान्यांना भांडवल मिळणार. बीडच्या शिवणीतील शेतकऱ्यानं केली ॲडव्होकाडोची शेती. आरोग्यदायी फळ असल्यानं फळाला चांगली मागणी. यशस्वी प्रयोग पाहून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी ॲव्होकॅडो लागवडीकडे वळले. यवतमाळच्या आर्णीतील लोणी इथं बियाणं न उगवल्यानं शेतकरी संतप्त. 6.5 एकरातील सोयाबीनवर फिरवला रोटावेटर. बियाणं कंपनीनं पाहणी करूनही समाधान न झाल्याचा आरोप. टोमॅटोचे दर कोसळले. शेतकरी संकटात. 40 ते 55 रुपयांवरून थेट 5 ते 6 रुपयांवर दर. टोमॅटोला कवडीमोल भाव. उत्पादन वाहतूक खर्चही निघेना. शेतकऱ्यांचा मोठा तोटा. मोडनिंब बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढली.